आज नेहमीपेक्षा आगळा वेगळा झटपट होणारा आणि मुलांनाही आवडेल असा टिफिनसाठी खास पदार्थ बनवूया। त्यासाठी अर्धी वाटी काबुली चणे रात्रभर भिजवून घेतले आहेत। ते कुकरमध्ये काढायचे, थोडंसं मीठ घालायचं आणि पाणी घालून कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एका भांड्यामध्ये एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, लागेल असं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं। काबुली चणे सुद्धा छान मऊसूत शिजले आहेत, एका बाउलमध्ये काढायचे, मॅश करून घ्यायचे। त्यामध्ये किसलेलं पनीर, किसलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, अर्धा चमचा गरम मसाला, चवीनुसार मीठ, 1 चमचा चिली फ्लेक्स, धणे पावडर, जिरे पावडर, ऑरिगॅनो घालायचं। सर्व साहित्य एकसारखं मिक्स करायचं आणि तयार मिश्रणाचे पेढ्यासारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे। पीठ सुद्धा छान भिजले, गोळा तयार करून घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि मोठी चपाती लाटून घ्यायची। त्यानंतर एखाद्या झाकणाच्या किंवा कुकी कटरच्या साहाय्याने अशा पद्धतीने पुऱ्या तयार करून घ्यायच्या। तयार पुऱ्या तव्यावरती एका बाजूने पूर्ण आणि एका बाजूने हलक्याशा भाजून घ्यायच्या। त्यानंतर एका डिशमध्ये काढून घ्यायच्या, तव्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं। त्यानंतर तयार केलेले गोळे व्हिडिओत दाखवलेत त्याप्रमाणे ठेवून घ्यायचे। त्यानंतर ज्या पुऱ्या एका बाजूनी कमी भाजल्या आहेत त्या वरच्या बाजूला करायच्या, जास्त भाजून घेतलेल्या पुऱ्या गोळ्यावरती ठेवायच्या, मॅशरनी हलकंसं प्रेस करायचं, खालच्या बाजूनी छान खरपूस असं भाजून घ्यायचं। पलटी करायचं, मध्यभागी हवं असेल तर चीज घालायचं आणि त्यानंतर फोल्ड करून दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायचं। मस्त असे छोले टाकोस तयार आहेत। तुम्ही सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी नक्की बनवून पहा।